नमस्कार मित्रांनो, मी रवी स्वागत करतो तुमचा पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। आजचा ब्लॉग आहे मराठीचा। आम्ही चाललो आहे कुठं भाई? आंबे काढायला चाललो आहे। आंबे म्हणजे आंबे, कोकणातला आंबा, कलम बोले तो आपूस। आपूस काढायला निघालो आहे आता। काका पुढे गेलेत, आम्ही जातोय पाठून। आणि हा माणूस पेशंट झाला आहे, सुपला शॉट पेशंट झाला आहे। आता आम्ही जातो आंबे काढायला। पहिल्यांदा मराठी ब्लॉग ट्राय करतोय, प्लीज सपोर्ट करा। चला आता बागेत जाऊ। हा बघून मी आला बघ। टोकरी बघा कसा घेतली नाही टोक्यावर। हा घोटा बैल गेलेत फिरायला। युवराज तो आता तुम्ही बघू शकता मागे संकेत टोकरी घेऊन चाललाय प्लास्टिकची। आणि हा टॉमी पुढे धावतोय। आंब्याची बाग नंतर कलम लाय लागलेत जास्त, थोडीशीच आहेत। पुढे जाऊया। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता काका 10 मिनिटं अगोदर आले आणि एवढा भरली आंब्याची। आंबे काढतायत बघा। आंबे बघा, आंबो रे आंबो, आपूस आंबो। तर मित्रांनो हा बघा आंबे, साईज बघून आपण आंबे काढलेले आहेत। आणि इथं तुम्ही बघू शकता सचिनदा चालत येतोय। आणि इथं चढले म्हणजे वांढरांची लय त्रास आहे म्हणून बघा। हा गावठी इलाज, वारा आला की हा हलतो, मग वांडर पळतो। सो दोस्तों, मैं आप लोगों को एक शॉर्ट ब्रीफ दे देता हूँ, जिस किसी को भी मराठी समझ में नहीं है उन लोगों को। आज हम आए हैं आम के बाग पे आम निकालने के लिए। जो हम आए हैं आम निकाल रहे हैं, ये देखिएगा। ये अल्फांजो जो आप स्लाइस में पीते हो, माजा में पीते हो, यही है वो अल्फांजो। रत्नागिरी आपूस, वो ये नहीं अल्फांजो आपूस इज नोन एज अल्फांजो। माजा में पीते हो क्या है? वो माजा में थोड़ा सा पाउडर रहता है, पर ये प्योर है अल्फांजो। बस यही बोलना चाहता था मैं। देखो आम निकल रही है, एकदम नाजुक तरीके से निकाला जाता है आम को, और नाजुक तरीके से भी रखा जाता है, क्योंकि इसका कॉस्ट बहुत है दोस्तों। दिस इज प्रीशियस। इथं बघ ये टोम्या, बाबू आहे तो बाबू। इथला आंबा काढून झालेला आहे। बाकीचा आंबा पिकायला म्हणजे अजून होण्यासाठी सोडलेले आहे। इथनं आपण हे आंबे त्या बाजूला तिथं एक कलम आहे, तिथं जातो आहे आम्ही आता। घे बाई, आहे चाय, मावशीनी चाय आणलेली आहे, कोरी चाय। आणि हा बघा आमचा टेंगे। तर मित्रांनो तिथं पाठी आंबे काढण्याची कार्यक्रम अजून चालू आहे, आंबे काढतायत। आता मी आलो इथं पुढं थोडासा कंद खाण्यासाठी। तर पुढं कंद आहेत, दाखवतो तुम्हाला। करंद बोली तो करवांदे दाखवतो तुम्हाला। तर मित्रांनो हे बघा करवांदे, मस्त असतो एकदम गोड। करवांदे गोड। हे कोकणचे रानमेवे भारी असतो, सर्वात भारी, जगात भारी। तो अपने हिंदी ऑडियंस को दोस्तों इसको करवांदे बोलते हैं। लाइक एक प्रजाति है ग्रेप्स की टाइप, पर ग्रेप्स नहीं है,
ग्रेप्स से अलग है, बहुत टेस्टी रहता है और ये जंगल में सब जगह मिलता है हमारे। सिर्फ समर सीजन्स में ये फ्रूट्स देती है, बस खत्म। मस्त आहे। मित्रांनो, आता एक ट्रिप समीरदा घेऊन जातोय घरी, ठेवून येणार आहे आता तो आंबे आणि काढतोय आम्ही। एंड करना तर मित्रांनो, आता आपण बरेच आंबे काढलेले आहेत। इथनं आपण जाणार आहे तिथं पुढं घराजवळ, तिथं पेटी भरणार आहेत, लाकडाची पेटी बनवायची आणि त्याच्यात भरायच्या। बनवलेल्या पेट्या पण आहेत थोडेसे, त्याच्यात भरायचे आहेत आता आंबे। तर जाऊ आपण पुढं, हे झेलेबिले घेऊन आपण निघालो आहे आता। तर बघा, हे बघा कुत्रा आता आंबा आंबा घेऊन त्याला घे 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 सावकाश। चला आता आपण ही मी घेतो, नाही मी घेतो सोड चल। चला आता पेटी बनवायला जाऊ। पेटी रे मित्रांनो, हो बघा आज जमवलेले आंबे एवढे त्यांना पेटीमध्ये भरायचे। मित्रांनो, वरच्या बागेतून आता आम्ही आलो आहोत खालच्या बागेत आंबे काढायला। तिथं थोडीशी 2 कलमाचे काढले, इथं म्हणतात की 2 कलमाला लागले आहेत इथं आंबे, तर 2 कलमाचे आंबे काढायला इथं आलो आता आपण। तर ह्या 2 कलमाची पण आंबे काढून नंतर तिथं पुढं जाणार पेटी ठोकायला आणि पेटीत आंबे भरायला। चला, हो बघा फणस बघा, फणस बघा, फणस। अरे बाबा, भाजी, फणसाची भाजी, रसाळ फणस, कापो फणस, असा फणसच फणस। कोकणात मेव्यांचा कमी नाही आहे, ही रान मेवे ना भारी आहेत, भारी, जगत भारी माझा कोकण। हो बघा आंबा बघा कसा लटकतोय बघा, असा चुम्मा देऊ शकतो, चुम्मा चिपचिप चिप बघू शकता। ही फक खाज लागलेले आहेत, पण ह्याच्यात काय दिसत नाही मला काजू बिजू। म्हटलं जाऊ काजविनीवर कुठं बोंडू बिंडू खाऊ, तो इतना एक बोंड दिखते मला। और दोस्तों ये देखो, ये काजू है और इसको ये येलो कलर का इसको बोंडू बोलते हैं हम, बोंडू। इसका ही उराक और फैनी बनती है और ये काजू है, मस्त रहता है, एक नंबर। अभी ढूंढा मैं इस काजूनी पे नहीं थी, 1-2 मिला, देखो मैंने ये निकाला। अभी इसका टेस्ट लेते हैं। थोड़ा सा बाहर जाता हूँ मैं, दूसरों के बाद में आ गया हूँ मैं, यहाँ से बाहर जाता हूँ और ये बोंडू टेस्ट करते हैं। तर मित्रांनो, ही काजू आणि हा बोंडू खाली बघा, काजू आणि हा बोंडू बघा, बोंडू जगात भारी, मस्त है, टेस्ट भारी है, भारी। इसको डिस्टिलेट करते हैं तभी इसका फनी बनता है। इसको प्योर करके पूरा इसका छेंदा मेंदा करेंगे पैर के नीचे डाल के, फिर बाद में इसको डिस्टिलाइज करेंगे, तभी इसका जो प्योरेस्ट फॉर्म निघता है उसको बोलते हैं फेनी या फिर उराक। तर मित्रांनो, हा बघू शकता तुम्ही आंबा दुसरा प्रकार, तोतापुरी एकदम, ये देखो तोते का जैसा ही आंबा, तोतापुरी आंबा भारी एक नंबर, चविष्ट, सुंदर आणि लजीज, बेहद लजीज, ऐसा बोले जाते हैं आंबा, तोतापुरी। तर मित्रांनो बघा, असं पेटे ठोकले जातात आणि पेटेनंतर त्याच्यात पेंडे टाकून नंतर घास भरून नंतर त्याच्यात आंबे घालायला लागते। तर मित्रांनो, अशा आंब्याची पेटी भरली जाते आणि पॅक केले जाते। आता हा पॅक झाला आहे पेटी, इथनं मार्केटला एक्सपोर्ट होणार आहे पेटी, आता मार्केटला पाठवणार आहे। असा आम्ही आंबे भरला जातो आमच्याकडं, असा आंबे भरून आम्ही पाठवतो बाहेर। तर हा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंटमध्ये बोला, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला।